हाय, वेलकम वेलकम टू माय यूट्यूब चॅनल घरची चव. आज आपण बनवणार आहोत झटपट अशी बनणारी बटाटा भाजी, रस्सा भाजी. त्यासाठी आपण एका पॅनमध्ये कांदा चिरून घ्यायचा, थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचा. त्यात टोमॅटो ॲड करा, ते पण थोडंसं परतून घ्या लालसर रंग येईपर्यंत. त्यात अजून आपण लसूण अद्रक टाका. हे वाटण लाल झालं की ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्या. बारीक वाटल्यानंतर आपण फोडणी देऊया. त्यासाठी कढई ठेवा, त्यामध्ये तेल ॲड करा. तेल ॲड केल्यानंतर त्यात आपला घरगुती मसाला, लाल मिरची, हळद पावडर, हिंग हे सर्व ॲड करा आणि थोडंसं परतून घ्या. त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं, कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक, कोथिंबीर असेल तर ते कोथिंबीर पण तुम्ही वाटणात टाकू शकता. ते वाटण त्यात ॲड करा. चांगलं तेल सुटेपर्यंत ते वाटण तुम्ही परतत राहा. तेल सुटल्यानंतर त्यात आपण उकडलेला बटाटा किंवा कापून पण टाकू शकतो. मी कापून टाकलेला आहे. त्याला शिजायला थोडासा वेळ लागतो, पण होऊन जातं ते पाण्यामध्ये शिजतं चांगलं. बटाटा टाकल्यानंतर मग त्यात पाणी ॲड करा. आपल्या हिशोबाने त्यात कमी जास्त, आपल्याला जास्त घट्ट पण नको, जास्त पातळ पण नको, मीडियम असं त्यात पाणी ॲड करा. पाणी ॲड केल्यानंतर त्याला उकळी येऊ द्या. मीठ टाका चवीनुसार. वरतून कोथिंबीर ॲड करू शकता. माझ्याकडे त्यावेळेस नव्हती म्हणून मी ॲड नाही केली. तुम्ही त्यावर कोथिंबीर ॲड करू शकता. ही होती आजची आपली झटपट बनणारी अशी बटाटा भाजी. बटाटे शिजल्यानंतर मग गॅस बंद करा आणि सर्व करा गरमागरम चपाती भाकरीसोबत. कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा, कमेंट करा. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला घरची चव.